सगळीना कशी आहेस? मी एकदम ठीक आहे. हे लहानपणी बरं होतं ना, अभ्यास शाळा खेळ बस. काय मजा करायचं नाही आपण? हो, आणि आता काम एके काम. अरविंद, अरे पण वयानुसार कामाच्या जबाबदाऱ्या सुद्धा वाढतात बर का. खरंय. आता माझंच बघ ना, काल परवापर्यंत गावात परकर पोलका घालून हिंडणारी सक्कीना आज ॲडव्होकेट होऊन कामाच्या जबाबदाऱ्या घ्यायला लागली. आणि मी एक आश्रित, पण आज एका फॅक्टरीची जबाबदारी खंबीरपणे सांभाळली. खरंय, वहिनी साहेबांनी लई माया लावली बघ. हा, पप्पानी पण खूप प्रेम केलं माझ्यावर. नसीब से मिलते ना ऐसे लोग. खरंय. बरं असो, तुझ्या फॅक्टरीचं काम कसं चाललंय बाबा? एकदम जोरदार. म्हणजे दिवस कसा जातो कळत सुद्धा नाही. मी सुद्धा आता वहिनी साहेबांबरोबर ना दुष्काळग्रस्त भागात जायला लागली बघ. खरं की काय? मजा येत असेल ना फिरायला? नाही रे, त्या शेतकऱ्यांना भेटल्यावरच कळतं बघ, त्यांना कुठल्या कुठल्या परिस्थितींना तोंड द्यावं लागतंय ते. आपल्या दुःखापेक्षा सुद्धा त्यांचं दुःख लई मोठं आहे. दुष्काळग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांचं दुःख काही वेगळंच असतं. पण वहिनी साहेबांनी त्यांना खूप मदत केली बर का. आजकाल तर पप्पांपेक्षा सुद्धा आईंचं गुणगान जास्त गातात लोक. खरंय. बरं, तुला एक विचारू? विचार की, बिंदास विचार. नाही म्हणजे तू आणि दीपा शादी कधी करणार आहे? मुहूर्ताची वाट बघतोय. मतलब? म्हणजे आई आणि पप्पांच्या होकाराचा मुहूर्त, त्याची वाट बघतो. पण तुला काय वाटतं, चिमणराव देतील का परवानगी? खरं सांगू सकीना, मला नाही माहिती. मी एक आश्रित, ते एक राजकारणी, खानदानी श्रीमंत. असं असताना ते स्वतःच्या मुलीचा हात माझ्या हातात देतील की नाही मला नाही माहिती. पण दीपाचा काय विचार आहे? मला तेही नाही माहिती. पप्पांच्या विरुद्ध जाऊन ती माझ्या बरोबर येईल की नाही हेच मला माहिती नाहीये. पण खरं सांगू, म्हणजे मला मनापासून वाटतंय बघ, तुझी आणि दीपाची शादी होणारच. पवार, काय म्हणतात आपल्या या भागातले कार्यकर्ते? हे खुश आहेत ना? खुश का नाही होणार साहेब, सगळ्यांची कामं जी होत्या ती. पण काही कार्यकर्ते नाराज आहेत. तो आबाकरनी भेटला होता, ते पाचरणी गावावरती त्याचा पाण्याचा टँकर आहे ना, बाईसाहेबांनी म्हणून त्याचा टँकरच बंद केला. अहो साहेब, बंद केला तो बरा झाला. असं नाही, कसं आहे, तो आणत होता 11,000 लिटर पाणी असलेला टँकर, आणि सांगायचा कसा 14,000 लिटरचा आहे म्हणून. घ्या. आणि टँकरला होती 4 बोक. बर. वस्तीपर्यंत जायचं तोपर्यंत सगळा टँकर अर्धा खाली व्हायचा. आणि हे काय नाही साहेब, टँकरचं ढक्कन पण उघडच होतं. होय. अहो हेंदकाळून ते पाणी पार बाहेर सांडायचं बघा. नाही करे, तो आबा काय म्हणत होता, देवाकडे गेलो असतो तर 4 पैसे देऊन त्याने टँकर रिपेअर करून दिला असता. टँकर कामावर ना काढून नसतं ना टाकला. अहो साहेब, आता तेवढा फरक राहायचाच. ते काही कार्यकर्ते काय म्हणून माहिती का, सकीनामुळे म्हणत तुमच्यासारख्या निष्ठावंतांचं महत्व कमी झालंय पक्षात. आता मला अहो साहेब, होणारच. ती बाई का आपल्या आड येते होय? अहो ती आड कशाला येते आपल्या? पवार, पुढच्या इलेक्शन पर्यंत तिच्या भोवती वेगळ्याच माणसांचं कोंडाळ तयार झालं तर तुमच्या लोकांची अवस्था काय होईल याचा विचार केलाय का कधी? अहो हे तर कार्यकर्ते पण शानिवा लागल्यात, तर लक्ष ठेवलं पाहिजे. हा काय, ही माणसं लई चाबरट व्हायला लागल्यात बघा. हेच मला म्हणायचंय. कसे तसे दिस आहेत दुष्काळाचे, आपल्याला फरक पडत नाही. देवाच्या मर्जीमुळे आपल्याला संधी मिळते. माझं काही म्हणणं नाही. काय कार्यकर्त्यांना आधी सांगावं, तुम्ही त्यात विश्वासातली माणसं म्हणून तुमच्या कानावर मी आधी घातली. ते माणसं म्हणतात होय? जर असा तेढा जर निर्माण होत असेल तर आपण आता लक्ष दिलं पाहिजे साहेब. सावधच राहिलं पाहिजे. आपल्याला घाबरायचं कारणच नाही. आपल्या पाठीशी तर देवच आहे, म्हणजे आपण शेपच नाही का बाबा? शिवाय देवाचाच निरोप आहे.
दुष्काळी कामांमध्ये जर का कुचराई होत असेल आणि आमदार जरी घरचा असला त्याला बी सोडायचा नाही. पवार, तुम्हाला कळतंय मला काय सांगायचंय ते? होय साहेब. चला कामाला लागा. येतो साहेब. देवाची मर्जी. तुम्ही भेटून येते जरा आता. अब्बा, अरे अरे आप नमस्कार करते. अरे अरे ये क्या कर रही है आप? बैठिए. नहीं तो अंदर चलिए. नाही नाही, इथेच छान वाटतंय, मस्त थंड वाटतंय अब्बा. इथेच बसूया. अच्छा तो मैं सकीना को बुलाता हूँ. जी. बेटी सकीना. आज मम्माला सांगायलाच हवं का? कधीतरी सांगायलाच हवं ना अरविंद. तिने जर का पप्पांना सांगितलं ना तर हंगामा होईल. मम्मा नाही सांगत. या बायका खूप अवलंबून असतात नवऱ्यांवर. त्यांना प्रत्येक गोष्ट ही सांगावीच लागते नवऱ्याला. मम्मा तशी राहिली नाही आता. असं तुला वाटतं दीपा? ये बाईस. काय म्हणताय बाईसाहेब? तुलाच बघायला आले. कशी आहेस, काय करतेस? फार प्रेमानं बोलत असते तुमच्याबद्दल. अमीनाची पोरगी आहे ना, वेडच आहे. तिच्यासारखाच स्वभाव झालाय. पण तुम्ही पण छान वाढवली आहे ना पोरीला. अल्लाची देण आहे ही पोरगी म्हणजे. पण अब्बा, तुमचंही कौतुक आहे. इतक्या कठीण परिस्थितीत शिक्षण दिलं पोरीला तुम्ही. सरस्वतीचा हात आहे तिच्या मस्तकावर. माझे एक काजी मित्र होते. ते म्हणायचे तिच्या डोक्यावर मा सरस्वतीचा हात आहे. आणि पुढेही तसंच झालं. हसलाच म्हणून एक ओवी सांगतो आपल्या शेख मोहम्मद साहेबांची आहे. श्रीगोंद्याचे महाराष्ट्रामधले हे कबीराचे अवतार. ते म्हणायचे हरी अल्लाह जरी दोन असते भांड भांडोच मरते. ओळखा काही ठाव उरो न देते येऊन येरांचा पै. म्हणजे काय? अहो हरी आणि अल्लाह हे जर दोन असते ना तर एकमेकाशी भांडले नसते का? अहो एकमेकांचा लवलेस देखील ठेवला नसता. दोघही देव. पोरगी तुमच्या हवाली आहे बाई. पोरीने पैसा कमवावा असं नाही वाटत तुम्हाला अब्बा? आमच्या दोघांच्या पोटापुरता मी मिळवतो पैसा. हे कशिदाकारी आहे, शिंपिका आहे आणि घरची जमीनही आहे थोडीशी आधाराला. एक सांगू बाई, पोरीला काही खाजगी काम असलं ना तर जरूर द्या. उगाच कोणाच्या पाचोळ्यावर पाय नको. त्यातून आमची जात ही अशी. खरं सांगू का, समाजकारण ठीक आहे बाई, पण राजकारण अजिबात नको. काहीतरी स्फोट होणार बघा हे 2 दिवसात चिमणरावच्या घरात. नाही नाही का? अहो काय ना ग? नाही नाही का? सांगायला कुठे ते? अहो काय ते सांगा की. नाही नाही का? अहो सांगा म्हणतो तरी. अहो, बोलायला कुठे तरी. अहो मी कशाला कुठं बोले? अहो इतकी वर्ष आपण राजकारणात एकत्र आहोत. आपल्याला दोघांना राजकारणाविषयी रस आहे. म्हणून आपण एकत्र बसतो, उठतो, चर्चा करतो, दोघं बी दारू पितो. मग मला तुमच्याबद्दल निष्ठा नाही का? मला विश्वास आहे तुमच्यावर. तू म्हणतोय ते खरं आहे रे, पण गोष्ट जरा नाजूक आहे. बोलावीशी वाटत नाही. अहो काय ते सांगा तरी. अहो दीपात आहे ना अरविंदराव यांचा बार उठतोय का नाही बघा आता. अहो बार नाही, बॉम्ब आहे बॉम्ब. आणि याला तुम्ही नाजूक म्हणताय. धन्य आहे बाबा तुम्ही. हो तो बॉम्ब आहे पण प्रेमाचा. एकदम लेवलाची गोष्ट असते. मरल मरल तो अरविंद मरल. चिमणराव त्याला जिता गाडल. हो ते श्रीकांतराव सारखा माझ्या मागे लागलाय. दीपात आहे आणि अरविंदराव यांचं काही शिस्त आहे का म्हणून सारखं करतोय. अच्छा, म्हणजे या कामात सुद्धा तुमचं महत्व वाढलंच ना. मग तुम्ही काय म्हणता ते खरं आहे ना? माझी नजर चुकायची नाही. सत्य आहे. हा. कुणाचा आहे?
श्रीकांतरावचा फोन आहे. हॅलो श्रीकांतराव, बोला बोला बोला. हे घर संपणार बघ. हे बघ असं काही एक उगाच घाबरतो. सगळं बदलत चाललंय या घरात. मम्मा कुठेतरी दूर निघून गेली आमच्यापासून. नाहीतर तिने मला आठवडाभर फोन केला नाही असं कधीच झालं नसतं. पप्पांनाही संशय यायला लागलाय तिचा. सत्तेच्या मोहात ती अडकेल असं वाटतं. पहिल्यापासून मम्माला काहीतरी करायचं होतं. पप्पांच्या राजकारणाच्या गोंधळात आम्ही लहान असताना तिला काहीच करता आलं नाही. दीपक आणि मम्मामधली दरी सुद्धा वाढत चालली. त्यालाही आवडत नाही ती इतकं काम करते. फार गळचेपी केली पप्पांनी तिची. म्हणजे मुद्दामून नाही केलं त्यांनी, पण त्यांच्या लक्षातच आलं नाही की आपल्या बायकोला मन आहे. तिलाही काहीतरी करायचं. किती नवऱ्यांच्या लक्षात येतं ते. मम्माला स्त्रीवाद, स्त्रीमुक्ती म्हणजे काही माहितीही नाहीये रे. पण तिच्याकडे खेड्यातल्या माणसाकडे असतं तसं शहाणपण. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे ती मनस्वी असलेल्या लोकांना असले वाद वगैरे शिकवण्याची गरज नसते अरविंद. ते आपलं मन सांगेल तसं करतात. आणि फिलॉसॉफिकली ते बरोबर असतं. काय मग कळली का बातमी? कळलं ना? हा ना, आम्ही हे म्हणल्यावर कळणारच हो. मग काय? तसं काय नाही. तुम्ही काळजी करू नका, त्याचं जास्त राहा. आणि चिमणरावनी त्याला आतडी नको म्हणून सांगितलेलं आहे. आणि तसं या प्रकरणात काय दम नाही. हा, आणि हे बघा, तुम्ही एक ध्यानात ठेवा बरं का, की ते बाहेर कुठे कळून देऊ नका. बाहेर कुठं कळलं ना मरीन मी, अपघात मरीन. हा, घरातल्या बातम्या बाहेर पडल्याबद्दल. हा, नाही नाही, त्याची काळजी करू नका, ह्याच्यामध्ये काही दम नाही. आणि तुम्ही निर्धास्त राहा. हा, ठीक आहे, ठेवतो फोन. हा, ठेवा ठेवा ठेवा. गुड नाईट. ओके ओके, ठेवा. हा. हो श्रीकांतरावशी तुम्ही खोटं बोलताय. हो, ती दीपाताई लय गरीब आहे हो. पोट काय सारखे डोळे. या हरामखोर जगामध्ये चांगली लोक लय कमी आहेत. हा? आणि एखाद्याच्या सुखामध्ये आपण कशाला चूड लावायची. आणि या हरामखोराला 100 पोरी मिळतील हो. आणि दीपाताईची लग्न करतोय म्हणजे प्रेमा खातर करतोय होय. हो, ह्यो मिनिस्ट्री मध्ये गेला ना तर याला दीपाताई मध्ये अजिबात इंटरेस्ट राहणार नाही. तुमची पहिलीच वेळ असणार जिच्यात तुम्ही फायदा नाही बघितला. काय आहे बाबू, हा अहो कसलं आयुष्य घेऊन आपण झालं मला आलेलो आहे. हा, आपण या लावा लाव्या करतो म्हणजे काय दुष्ट माणूस म्हणून करतो काय. अहो हे पैशासाठी करतो. आणि समजा देवासमोर उभं राहायचे आपल्याला हे आले, आपल्याला देवाला म्हणता आला पाहिजे की आम्ही 2 पैशाचा मोह सोडला एका चांगल्या पुरीसाठी. तर तू देवा आता आम्हाला नरकात नाही तर कुठं बी. मग लावालावी करताना हा विचार नाही केला तू. त्या गोष्टी आपल्याला आधीच कळल्या, त्या आधी कशाला सांगायच्या. अहो चिमणरावांना आता कळणारच आहे की दीपाताई विषयी. हो काय आता मरणारच आहे एका सवेच्या सुरीने. मग आपण कशाला सुरीला दार लावायची. चला चला. राजकारण म्हटलं ना की कोणाच्या तरी पोटावर पाय येणारच. पण पोरीला आवड आहे समाजकार्याची. काय ग? समाजकारण चांगलं आहे बाई. शेख मोहम्मद साहेब म्हणाले आहेत, पळस पांगारे जास्वंद फुलले ते पहा सुगंधाविण वायाची गेले. फुलाला कसा सुगंध पाहिजे नाहीतर उपयोग काय त्याचा. समाजकारण चांगलं आहे बाई, पण राजकारण अजिबात नको. तुम्ही म्हणाल हा म्हातारा फार बोलतो, पण
पण काय करणार, अविंद जातीमध्ये जन्माला आलो आणि मग कुराण कुराण बोलोची लागलो. अविंध्य म्हणजे काय अब्बा? अविंद म्हणजे मुसलमान. अविंद यातीत उपजलो, कुराण कुराण बोलो लागलो. पण समाजात काय चाललंय ते बघताय ना अब्बा. अध्यात्म म्हणजे आयुष्यातला फक्त रस काढून टाकायचा, पण म्हणून डोळे झाकून जगायची गरज नाही ना. दीपत आहे कवालाच झाला बराच वेळ. बर. ममा कुठे दिसत नाहीये ते? त्या दौऱ्यावर गेल्या ती, कामाचा तडाखा लावलाय त्यांनी. हल्ली 10 दिवस भेट होत नाही तिची. दीपत आता मोठ्या झालात तुम्ही, फोन करायलाही जमत नाही ना. जबाबदाऱ्या घेतल्या त्या पुऱ्या करायला नको काय. पोरांना दूर सार. दीपताई तुमचं लगीन झालं आणि तुम्हाला पोरं झालं की बघूया तुम्हाला मम्मा किती आठवते ते. ऐपत दादा, मी लग्न करायचं ठरवलंय.